नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पिंपोडे बुद्रुक येथे युवकाचा निर्घुण खून, अज्ञात आरोपी फरार, वाटा स्टेशन पोलिसांची शोध मोहीम सुरू। पिंपोडे बुद्रुक येथे शुक्रवारी सकाळी शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा डोक्यात व तोंडावर अज्ञाताने खलबत्त्याच्या ठोंब्याने घाव घालून निर्घुण खून केला। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। त्यामुळे पिंपोडे बुद्रुक गावासह पंचक्रोशीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। भगवान मच्छिंद्र सपकाळ, वय 24, राहणार पिंपोडे बुद्रुक असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे। याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पिंपोडे बुद्रुक गावाच्या उत्तरेला 2 किलोमीटरवर परगणा वस्ती आहे। वस्तीच्या अलीकडे नव्याने बांधलेल्या श्री घुमाई देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर मळा नावाच्या शिवारात भगवान कालपासून ज्वारीची काढणी करत होता। शुक्रवारी सकाळी 9च्या सुमारास तो एकटाच ज्वारी काढण्यासाठी गेला होता। दुपारी 12 वाजता त्याची आई जेवणाचा डबा घेऊन शेतात गेली होती। त्यावेळी शेतात भगवानचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। त्यानंतर बघता बघता खुनाची वार्ता सर्वत्र पसरली। वाटा स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे हे खुनाचे वृत्त समजताच तात्काळ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। सातारच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक मोहन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या। त्यानंतर साताऱ्याहून ठसेतज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। पोलिसांनी श्वानाला शेतात पडलेल्या खलबत्त्याच्या ठोंब्याचा वास देऊन मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र श्वान परगणा वस्तीपर्यंत जाऊन घुटमळले। खून झालेला भगवान हा गरीब कुटुंबातील युवक होता। त्याचे वडील मच्छिंद्र आणि आई शेती व शेतातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात। भगवान व त्याचा लहान भाऊ अभिजित हा शेती कामात त्यांना मदत करत असे। भगवानने गावातील खाजगी दवाखान्यात मदतनीस म्हणून देखील काम केले होते। सायंकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणी लक्ष्मी मच्छिंद्र सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे तपास करत आहेत। दिव्यांग बांधवाची सेवा ही ईश्वराची सेवा, खासदार श्रीनिवास पाटील। कोरेगाव पंचायत समितीतर्फे दिव्यांग बांधवांना साहित्याचे वितरण। दिव्यांग बांधवाची सेवा ही ईश्वराची सेवा आहे। दिव्यांग बांधवांना विशेष शक्तीचे वरदान लाभले आहे। त्यांना या साधनांचे वितरण केले म्हणजे खूप मोठी कामगिरी आहे। शासन आणि प्रशासन वंचित, पीडित दिव्यांग बांधवांच्या कायम पाठीशी राहील असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला। कोरेगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध प्रकारच्या सुमारे 1000 सहाय्यक साधनांचे कोरेगाव शहरातील गजरा मंगल कार्यालयात दुपारी 1:30 वाजता झालेल्या एका शानदार कार्यक्रमात वितरण करण्यात आले। कानपूर येथील भारतीय कृत्रिम अंग विनिर्माण निगम अर्थात अलिम्को या केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रशासनाच्या माध्यमातून या साधनांचे वितरण करण्यात आले। त्याप्रसंगी खासदार पाटील बोलत होते। यावेळी सारंगबाबा पाटील, कार्डसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, संतोष आबा जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव काका पाटील, पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी किशोर माने, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, एकात्मिक बाल विकास योजनेचे प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले, राहुल कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णासाहेब निकम, शुभांगी काकडे, अलिम्कोच्या अधिकारी अभिलाषा ढोरे आणि त्यांचे सहकारी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। डॉक्टर प्रियाताई शिंदे म्हणाल्या, सर्व दिव्यांग भगिनी आणि बांधवांना लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील। हेलन केलर आणि लुईस ब्रेल यांचे कार्य महान आहे। त्या कार्याचा वसा आपण जपायला हवा। गटविकास अधिकारी किशोर माने यांनी प्रास्ताविक केले। ते म्हणाले, पंचायत समितीतर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत। जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। यावेळी घरकुल विभागातील आदर्श कर्मचारी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये नरेगा विभाग, स्वच्छता विभाग यांचाही समावेश होता। तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आदर्श पर्यवेक्षिका, आदर्श अंगणवाडी सेविका, आदर्श मदतनीस यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी विविध प्रकारच्या महत्त्वाच्या सहाय्यभूत साधनांचे वाटप झाल्यामुळे दिव्यांग बांधवांचे चेहरे खुलले।
त्यांनी प्रशासनाला धन्यवाद दिले। या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांग बांधवांना वस्तूंचे वितरण करण्यात आले। त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात सुमारे 1000 दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर, कुबडी, काठी आदी 10 प्रकारचे साहित्य देण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण कर्मचारी वर्गाने नियोजनबद्ध कष्ट घेतले। विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर आणि संजय कुमार बाचली यांनी सूत्रसंचालन केले। संकल्प जनसेवेच्या माध्यमातून लासुर्णे गावामध्ये स्वच्छता मोहीम, ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान। ज्या गावाने आपल्याला घडवले, ज्या गावाने आपल्याला मोठे केले, त्या गावाचे ऋण कधीही विसरता येत नाहीत। ही बाब लक्षात घेऊन लासुर्णे तालुका कोरेगाव येथे जागरूक युवक व नागरिकांनी एकत्रित येऊन संकल्प जनसेवेचा हे ब्रीद घेऊन राजकारण विरहित विकास कामे करण्यास सुरुवात केली आहे। संकल्प जनसेवेचा या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून धन्यवाद दिले आहेत। संकल्प जनसेवेचा हे एक माध्यम असून 100% समाजसेवा करण्याचा अजेंडा घेऊन काम करणाऱ्या युवक व ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। त्यानुसार शुक्रवारी दुपारी 4 वाजता गावातील चांदणी चौक ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्रापर्यंत असलेल्या ओढ्यातील घनकचरा, झाडी झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली। संपूर्ण ओढा एका दिवसात स्वच्छ करण्यात आला। भविष्यात देखील लासुर्णेच्या विकासासाठी संकल्प जनसेवेचा उपक्रम सुरू ठेवला जाणार असून संपूर्ण 100% समाजसेवा केली जाणार आहे। सामाजिक बांधिलकी जोपासत गावचा विकास केला जाणार असल्याचे युवक व ग्रामस्थांनी सांगितले। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांची माहिती। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत। त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यात मोहीम सुरू आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांनी केले आहे। तालुका कृषी कार्यालयात शुक्रवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली। या मोहिमेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणिकीकरण करण्यासाठी मोबाईलवरील OTP, सामायिक सुविधा केंद्र, PM किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा। बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे असे आवाहन जाधव यांनी केले आहे। PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे। या मोहिमेत योजनेच्या निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी। या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही जाधव यांनी निदर्शनास आणून दिले। यापूर्वी राबवण्यात आलेल्या 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45 दिवसांच्या मोहिमेदरम्यान शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकीकरण तसेच स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी करण्यात आली। ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत। अधिक माहितीसाठी नजीकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन ज्ञानदेव जाधव यांनी केले आहे।